नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत गोवे या ठिकाणी. जसं की तुम्ही मागची एक मुलाखत बघितलीच असेल, जिथे आपण सचिन गोरे जे गोशाळा सांभाळतात, खिल्लार गायींची गोशाळा सांभाळतात, त्यांचा आपण व्हिडिओ बघितलाच असेल. आज आपण आहोत त्यांच्याच गोठ्यावरती आणि आज एक वेगळा व्हिडिओ असणार आहे, जो असणार आहे की गायीचं गोमूत्र कसं पकडलं जातं, कशी जुगाडू पद्धतीने एक बनवलेली आहे, ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपण काय केलंय, गाई सकाळची पहाटेची तिथं आपल्याला ज्यावेळेस अर्क बनवायचं असेल तर अर्कसाठी आपण सकाळी पहाटे येऊन लवकर पकडतो गोमूत्र त्याचं. आणि ज्यावेळेस आपल्याला जीवामृतला वगैरे गोमूत्र पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये नाला थोडासा छोटासा केलेला आहे आणि तो नाला आपण बाहेर चेंबर पाशी काढलेला आहे बाहेरच्या बाजूला, आणि ते आपण तिथं बादली लावून पकडून त्याचं गोमूत्र ह्याला शेतीसाठी वापरायसाठी करतो आपण. याच्यातनं ते गोमूत्र असंच बाहेर जाऊन चेंबरवर गेलेलं आहे. गाई आपण गोठा धुतला या विटेच्या याच्या इथं आहे हे गोठा धुतला काय केलं तरी इथून सगळं आपलं बाहेर गोमूत्र जातं. मग ही आयडिया कशी आली तुम्हाला, ही कल्पना? हे कारण काय झालं, आपल्याला जीवामृतसाठी गोमूत्र धरायला वेळ नव्हता. आम्ही सकाळी यायचं तर गाई गोमूत्र पडलेलं असायचं, ते वेस्टच जायचं. तर मग बनवतानाच आपण हा गोठा बनवताना त्याला पाईप करून ते गोमूत्र एका साईडला कलेक्ट केलं त्याचं. तर इथून ते कुठं जातं? बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या साईडला बादली ठेवली जाते. बादली ठेवतो तिथं आपण आणि चेंबरवर तसंच ते पकडलं जातं. ते कुठून येतं? इथून येतं आतमध्ये. इथे अशी पाईप लावली, बादलीला लावतो आपण आणि ते पकडलं जातं. आणि त्यामध्ये जर चुकून जर जास्त भरली वगैरे नाही, ते तेवढं हे भरत नाही एवढी, त्याचा तुम्ही वापर करता. हा. मग आपल्याला घरगुती वापरासाठी म्हणजे गोमूत्र आपल्याला अर्कसाठी पाहिजे असेल तर आपण 5 वाजता येऊन सकाळी पकडतो. मग बादलीनं घेऊन आपण 2 जण आम्ही येतो आणि प्रत्येक गायीच्या मागे उभं राहून आपण ते पकडतो गाय अर्कसाठी. त्याच्यासाठी कोणती पद्धत सुचली नाही अजून? नाही, कारण ते जमिनीवर पडून द्यायचं नाही. तुम्हाला अर्क बनवायचा आहे तर ते जमिनीवर नाही पडलं पाहिजे. म्हणजे हा वापर आपण शेतीसाठी आपण वापरू शकतो. आपण त्याची विक्री पण करतोय. 20 रुपये लिटरनं आपण गोमूत्र विकतो आणि ते पण अर्थकारांसाठी मला फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, तुम्ही बघितली एक जुगाडू पद्धत, जी शेतीसाठी आपल्याला गोमूत्र पाहिजे असतं ते कसं आपण मिळवू शकतो, त्यासाठी जुगाडू पद्धत आपण आज बघितली. दादा खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.